हाय. तर आजचा जो ब्लॉग आहे तो आपण परत 21 दिवसांचं जे आहे ते पारायण सुरू केलेलं आहे स्वामी समर्थांचं, त्याबद्दलच आहे. आज पूर्ण लाईट तर नव्हतीच, मॉर्निंगपासनं अडथळा ऑलरेडी आला होता, पण नको म्हटलं की नाही चला आता आपण बघू विदाऊट लाईट मॉर्निंगला उठून रुटीन स्टार्ट करू, नंतर लाईट येतेच. करायच्या होत्या की माझ्या डेली रुटीनमध्ये असतात, पण त्या माझ्या ह्याच्याने ॲड होत नाहीत. त्या आज खरंच ॲड झालेल्या आहेत आणि खूप छान वाटलं. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ते नक्की सांगा. हॅलो क्यूटीज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आपली मॉर्निंग झालेली आहे 5:30ला, कारण रात्रभर पुण्यामध्ये लाईट नव्हती, त्यामुळे किलबिलाटमुळे लवकरात लवकर जाग येऊन गेली. तर मग मी न झोपता डायरेक्टली उठून फ्रेश झाली आणि हायड्रेटेड राहण्यासाठी एक ग्लास पाणी पिलं. त्यानंतर मला वॉकिंगला जायचं होतं. आज माझी कोणतीच टेक्निक करायची इच्छा नव्हती, त्यामुळे मग जस्ट सिम्पली आज एक्सरसाइज पण नाही केले, आज सिम्पली फक्त वॉकिंगला गेले होते. कारण वॉकिंगला गेल्यानंतर हा व्ह्यू बघून खूप फ्रेश वाटतं. आणि तो 8-15 दिवस झाले, 8 दिवस तरी झालेत की पूर्ण आळस आला आहे अंगामध्ये, प्रोडक्टिव्हिटी नावाचा काही गोष्टच राहिली नाही आहे. त्यामुळे मग मॉर्निंगला थोडं फिरायला गेली आणि खरंच खूप फ्रेश वाटत होतं, कारण वातावरणही तसं होतं. सगळीकडे पाऊस पडला आहे, त्यामुळे मग वातावरण खूप थंड होतं आणि खूप छान वाटत होतं आणि ढगं पण खूप छान दिसत होते. त्यामुळे मग थोडी वॉकिंग करून घेतली आणि वॉकिंग करता करता मला भेटली ही मनी म्याऊ. मग हिच्यासोबतही गप्पा मारल्या, ती सगळं ऐकत असते सोसायटीमध्ये सगळ्यांचं, त्यामुळे मग ती मागे पुढे जो आलं त्याच्यासोबत फिरत असते. त्यानंतर मी बकेट घेऊनच आली होती वॉकिंगला, कारण मला नंतर करायची होती माझी गाडी वॉश, म्हणजे पुसायची होती, वॉश नाही. मग नंतर वरती आली आणि उंबरठा जो आहे तो पुसून घेतला, कारण आज आपलं पारायणाचा पहिला दिवस आहे आणि आपण पारायण बसवलं की रोज डेली जे आहे ते आपण उंबरठा पुसून त्यावरती हळदी लेपन करत असतो. त्यानंतर मग गॅलरी वगैरे साफ केली आणि झाडांना पाणी देऊन घेतलं. मला अजून झाडं ॲड करायची आहे, पण हळूहळू चालू आहे. मनी प्लांट वाढण्यासाठी काही उपाय असेल तर तुम्ही मला सजेस्ट करा, कारण मनी प्लांट जो आहे तो ग्रो तर होतो आहे छान, पण त्याचे पानं जे आहे ते अजून मोठे व्हायला पाहिजे. जमिनीत तर आपण लावू शकत नाही, इथं पॉसिबल नाही आहे, पण पॉट मी अजून थोडे मोठे करेन. त्यानंतर मग ते आवरून झालं. लाईट नव्हती, त्यामुळे बाहेर लाईट असते सोसायटीमध्ये, बाहेर लाईट आहे सोलरमुळे, पण घरामध्ये मग तो प्रॉब्लेम होता. त्यामुळे मग बाकी सगळं आवरून घेतलं आणि गॅस ओटा पण क्लीन करून घेतला, गॅस पण स्वच्छ धुवून घेतला. कारण गॅस डेली माझं असं असतं की रात्री एकदा झोपताना आणि नाहीतर मग तेव्हा नाही झालं तर मॉर्निंगला कधीतरी एक वेळा दिवसातून गॅस मला वॉश करायचाच असतो. त्यानंतर गॅसचा ओटा वगैरे सगळं आवरून झालं आणि त्यानंतर मला थोडं सामान मागवायचं होतं. फुलं वगैरे मी काल मागवून नव्हती ठेवली, त्यामुळे मला फुलं ऑर्डर करायची होती, म्हणून मग एकच ऑप्शन की झेप्टोवाले केव्हा पण रेडीच असतात आपल्यासाठी, त्यामुळे मग फुलं ऑर्डर करून घेतली आणि छान रेडी झाली. रेडी झाल्यानंतर मग हार वगैरे बनवून घेतलेत, कारण गाडीमध्ये पण आज गाडी वगैरे पुसून घेतली, तर गाडीमध्ये पण आपल्या बाप्पाला जे आहे ते हार मला चढवायचा होता, त्यामुळे मग हार वगैरे करून घेतले आणि देवाला पण हार बनवून घेतले. त्यानंतर मग पूजेला खूप वेळ होईल, त्यामुळे मग चहासोबत थोडंसं खारी खाऊन घेतली. आणि आधी गाडी मला एकदम, मुलांना कसं त्यांची गाडी एकदम टाप टीप लागते, तसं मला पण ती खूप सवय आहे की मला माझी गाडी खूप छान पाहिजे. त्यानंतर मग ते झाल्यानंतर वरती आली आणि हळदी लेपन करून मस्त अशी रांगोळी काढून घेतली. त्यावरती जे स्टिकर आहे ते काढून टाकायचं आहे मला उंबरठ्यावरचं, त्याने ती हळदी लेपन दिसत नाही. त्यानंतर पूजा मांडायची होती, म्हणून जे भांडे आहेत ते पूर्ण भांडे जे आहे ते आवरून घेतले, छान घासून घेतले आणि रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढल्यानंतर एक वेगळा फील येतो, घरामध्ये पण खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आपण पारायण बसवत असतो. त्यानंतर कळस वगैरे मांडून घेतला, दिवा लावून घेतला. सगळं आपण दिव्याच्या साक्षीनेच करायचं,
दिवा न लावता जर पूजा केली तर त्या पूजेला काही अर्थ नसतो असं म्हणतात. त्यामुळे मग सगळ्यात आधी दिवा लावून मग नंतर पूजेला सुरुवात केली. शंकराच्या पिंडीला मस्त जल अर्पण करून घेतलं, दूध अर्पण करून घेतलं, पंचामृत मी तयार केलं होतं, महाराजांच्या मूर्तीला अर्पण केलं होतं. त्यानंतर प्रसाद वगैरे ठेवला, छान अशी मांडणी केली आणि त्यानंतर मग जे आहे ते एक माळ पूजा बघा ना किती छान झाली आहे. पूजा झाल्यानंतर घरामध्ये पण एवढं छान वाटतं की नेहमी मी ते पूजाकडेच जात असते. संकल्प करून पूजा केली आहे. संकल्पामध्ये जास्त काही मी मागत नाही, कारण देवाने जे मी मागितलं आहे ते मला ऑलरेडी दिलेलं आहे. त्यामुळे ही जी पूजा आहे ती न संकल्प करता पण मी खूप वेळा पूजा करत असते, पण आज मला संकल्प करायचा होता. त्यामुळे मग संकल्प करून मी जी आहे ती पूजा स्टार्ट केली. मस्त जप करून घेतला, एकच माळ जप केला, कारण जास्त वेळ बसणं मला पॉसिबल होत नाही. आता 8वा महिना आहे, त्यामुळे जास्त वेळ जरी बसलं एकतर मन लागत नाही आणि पायामध्ये पण खूप जास्त क्रॅम्प येतात. म्हणून मग फक्त एक माळ जप करून घेतलात आणि 3 अध्याय वाचून घेतले. त्यानंतर पार्सल रिसीव झालं. हे सनस्क्रीन मी ऑर्डर केली होती. प्रभु रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे, गातो मुखी हरिनाम हरिनाम, गातो मुखी हरिनाम, तरी माझ्या रात्रंदिन तू वास करील